Which one? Where is that? Good morning, friends. Myself, Professor Dinesh Gaikwad. Okay. Today we are going to discuss on the planning or how to score maximum marks in all subjects that are included that will be appear in your incoming CET exam. Okay, so this is the pattern of exam. Name of the exam, it is CET. It is conducted by State Board, and the exam will be online. There will be total 4 sessions, and all questions will be MCQ based. So total questions are 150, maximum marks are 200, and the time duration, 1 hour and 30 minutes. So this is the syllabus of chemistry. So there are total 9 topics from 11th standard, and 25 or 10 to 25, 15 topics from the 12th standard. Okay, total questions are 50. So there will be total 50 questions based on chemistry subject. Out of 50 questions, 10 questions from 11th standard and approximately 40 questions from 12th स्टँडर्ड. म्हणजे तुम्हाला जे टोटल 50 क्वेश्चन्स असतील त्या 50 क्वेश्चन मध्ये 10 क्वेश्चन हे 10 क्वेश्चन्स हे 11 स्टँडर्डचे असतील आणि अप्रॉक्सिमेटली 40 क्वेश्चन्स हे 12th स्टँडर्ड मधून असणार आहेत. Okay, this is the marking system. There are total 3 papers: paper 1, paper 2, and paper 3. Right, paper 1 it is mathematics. So paper 2, it will include physics and chemistry. Right, so there are total 50 questions from physics, 50 questions from chemistry, and each question, so total questions are 100. Physics and chemistry चे असे 100 questions असतील. 100 question पैकी 50 questions हे chemistry चे असतील. Each question is for 1 mark. So there are total 100 marks for second paper, but for chemistry paper it is 50 mark. आणि या सेकंड पेपर साठी तुम्हाला जो टाइम दिलेला आहे इट इज 90 minutes. राइट, देन these are the previous question papers. प्रीवियस क्वेश्चन पेपर अगोदरची जी एक्झाम होती ती ऑफलाईन होती, तो त्याचा मी फक्त थोडासा डेटा या ठिकाणी दिलाय. आता या वेळेस तुम्हाला नाव वी हॅव टू फेस द ऑनलाईन एक्झाम. राइट, so these are the few questions from previous question paper. Then how to solve CET previous year papers. लक्षात ठेवा, बिफोर फेसिंग द ॲक्च्युअल CET किंवा जी काही तुम्ही फायनल एक्झाम CET ची फेस करणार आहात, बिफोर फेसिंग फायनल CET एक्झाम you have to go through the trial exams of the previous year question papers. बरोबर आहे. अगोदर तुम्हाला फायनल एक्झामचं ज्या वेळेस तुम्ही फायनल एक्झाम अटेंड करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे तुम्ही सॉल्व्ह केलेले असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला त्या एक्झामचा पॅटर्न माहीत असेल, काही त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी येतात हे माहीत असेल, तर तुम्ही फायनल एक्झामला त्या डिफिकल्टीवर तुम्हाला ओव्हरकम करता येतात. ठीक आहे. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम कशासाठी तुम्ही अगोदरचे क्वेश्चन पेपर वाय यू हॅव टू सॉल्व ऑर गिव्ह प्रिव्हियस इयर पेपर्स. ओके, अलोकेट 2 सेपरेट टाइम स्लॉट्स. तुम्ही 90 मिनिटचा जो काही तुम्हाला सेकंड इयरसाठी किंवा सेकंड पेपरसाठी जो काही वेळ दिलेला आहे 90 मिनिट्स, तर या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला किती 2 पेपर सॉल्व्ह करायचे.
पहिला जो असेल फर्स्ट फिजिक्स आणि सेकंड केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट्स असणार आहेत. राईट. तर पहिले त्या 2 पेपरमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, जो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असेल तो पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करायचा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स थोडासा बिल्डअप होईल. तर जर तुमचा फिजिक्स सोपा असेल, if physics is your strongest subject, then go for physics. मग अगोदर फिजिक्सचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि जर तुम्हाला केमिस्ट्रीचा सोपा जात असेल तर अगोदर केमिस्ट्री तुम्ही घ्या. परत जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक सोपे असेल तर ऑर्गॅनिकचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. देन गो थ्रू ऑल क्वेश्चन पेपर्स. ओके, तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल तुम्ही केमिस्ट्री सब्जेक्ट अगोदर घेतला, केमिस्ट्री सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स सोपे आहेत, एकदा थोडासा पूर्ण पेपर रीड करा. फार जास्त वेळ देऊ नका, कारण काही क्वेश्चन्स तुम्ही रीड करा. क्वेश्चन रीड केल्यानंतर त्याची डिफिकल्टी लेवल पहा. डिफिकल्टी लेवल पाहिल्यानंतर जे सोपे क्वेश्चन्स आहेत ते पहिल्यांदा तुम्ही ज्याचा आन्सर तुम्हाला 100% माहिती आहे, सॉल्व दॅट क्वेश्चन पेपर. दॅट क्वेश्चन्स तुम्हाला माहित असणार आहे की हे क्वेश्चन्स तुम्हाला 100% येतात, तर त्याचं तुम्ही आन्सर करा. ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट आहे तो क्वेश्चनला फक्त लक्ष ठेवा की हा क्वेश्चन मला नंतर सॉल्व्ह करायचा आहे. राईट. परंतु स्टार्टिंग फ्रॉम द पेपर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातच कराल त्यावेळेस तुम्ही ट्रायल एरर बेसिसवर कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही. ओके, आणि टोटल पूर्ण केमिस्ट्री पेपर सॉल्व्ह करायचा, बिकॉज देर इज नो निगेटिव्ह सिस्टीम. डू नॉट स्पेंड टू मच टाइम ऑन एनी क्वेश्चन. तुम्ही कोणत्याही क्वेश्चनवर जास्त वेळ द्यायचा नाहीये. आता फॉर एक्झाम्पल मला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला फार अवघड जातात. पेपर 1 जो फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस असेल, राईट, आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला थोडे अवघड जात असतील तर तुम्ही काय करायचे, ते क्वेश्चन स्किप करायचे. त्या ठिकाणी जास्त वेळ तुम्ही देणार नाहीये. कोणत्याही क्वेश्चनला तुम्ही जास्त घाई करायची नाहीये, किंवा एखाद्या क्वेश्चनसाठी तुम्ही जास्त वेळ देणार नाही. ओके, बेनिफिट्स ऑफ सॉल्विंग सीईटी प्रिव्हियस इयर पेपर. तुम्हाला काय फायदा होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सीईटी फायनल एक्झाम देण्याच्या अगोदर काही क्वेश्चन पेपर्स तुम्ही सॉल्व्ह केले, तर तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर द्याल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये त्या पेपरची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची किंवा जे काही ट्रायल पेपर्स आहेत त्याची तुम्हाला डिफिकल्टी लेवल समजेल. तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याचं आयडिया येईल. यू विल गेट ए कॉन्फिडन्स बाय सॉल्विंग क्वेश्चन्स फ्रॉम ऑल 3 subjects like a physical chemistry, inorganic chemistry or organic chemistry. Okay, तुम्हाला आयडियाज येतील कोणत्या टॉपिक्सवर. यू विल गेट आयडिया अबाउट द क्वेश्चन्स or the chapters on which questions are asked frequently, right? Then it will helpful to your stamina, concentration or the confidence. Then it will get to know where exactly you are standing. तुम्हाला समजेल की तुम्ही एक्झॅक्टली क्वेश्चन पेपर ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की मी एक्झॅक्टली कुठे, मला आउट ऑफ 50 किती क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. 40 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, 35 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, 30 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. राईट. तुम्हाला स्वतःचं काय करता येणार आहे, अनालिसिस करता येणार आहे ऑन द बेसिस ऑफ युअर परफॉर्मन्स. देन taking previous year test also help in developing your overall test taking strategy. तुम्हाला तुमची प्लॅनिंग करता येणार आहे की मला किती वेळ कोणत्या सब्जेक्टसाठी द्यायचा आहे. मोस्ट ऑफ टाइम व्हॉट हॅपन्स, जे काही कॅन्डिडेट्स आहेत, मला केमिस्ट्री सोपा जातोय मग मी केमिस्ट्री अगोदर घेतला, मला टोटल 90 मिनिट्स आर अलॉटेड. राईट. तर मी या 90 मिनिटमध्ये मी 60 मिनिट्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेत, आणि त्याच्यानंतर मग मी काय करतोय, राहिलेले जे 30 मिनिट्स आहेत ते फिजिक्ससाठी देतोय. मग फिजिक्सचे मला येत काही टॉपिक्स क्वेश्चन्स येत असून मला त्याच्यासाठी वेळ नाही आहे. राईट. तर असं न करता तुम्हाला पर सब्जेक्ट 45 मिनिट्स आर देअर. 45 मिनिट्स तुम्ही कसे स्पेंड करायचे, हां ठीक आहे, तुम्ही मॅक्झिमम 50 मिनिट्स जो अवघड सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी द्या, आणि 40 मिनिट्स हा थोडं सोप्या सब्जेक्टसाठी तुम्हाला तुम्ही देणार आहात. जर एखादा सब्जेक्ट सोपा असेल याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी यू डोंट स्पेंड मच टाइम ऑन दॅट पेपर. राईट. त्या पेपरवर तुम्ही जास्त वेळ देऊ नका, त्याच्यासाठी थोडासा कमी वेळ देऊ, फार कमी वेळ नाही, कारण
शेवटी काय असतं की जो सोपा पेपर असतो तो तुम्हाला मार्क देणारा असतो, जे सोपे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला मार्क देणारे असतात. मग सोपे क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे 100% मार्क मिळून जातील, आणि बाकीचे मग क्वेश्चनसाठी तुम्ही थोडासा वेळ देऊ शकता. ही तुम्ही थोडीशी अगोदरची तयारी असणार आहे. राईट, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही एक्झाम फेस करणार आहात. आता फॉर एक्झाम्पल आपण असं डिसाईड करतो की सीईटी एक्झाम ही थोडी सोपी असते, त्याच्यानंतर जेईची एक्झाम ही अवघड असते, त्याच्यानंतर नीटची एक्झाम असते. बरोबर आहे. सीईटी एक्झाममध्ये जी डिफिकल्टी लेवल असणार आहे ती थोडीशी कमी असते, आणि नंतर तुम्हाला नीटला आणि जेईला जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी जास्त असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, तयारी करताना मात्र वेन यू आर preparing for NEET, JEE or the CET, you have to follow same syllabus. तुम्हाला सेम सिलेबस फॉलो करायचा आहे, सेम डेप्थ पर्यंत जायचं आहे. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे, जर मला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर मला एखादा ससा जो असतो त्याची शिकार करायची असते, मला जर सश्याची शिकार करण्यासाठी जर जंगलामध्ये जायचं असेल, तर सस्याच्या शिकारीसाठी माझ्याकडे फक्त सस्याच्या शिकारीसाठी लागणारं जे काही हत्यार असणार आहे ते नेऊन चालणार आहे का नाही चालणार. कारण मला माहित नाही की ज्यावेळेस मी सस्याची शिकार करण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस मला मध्येच रस्त्यामध्ये शिकारीच्या अगोदर जर वाघ किंवा लायन किंवा बाकीचा कोणता ॲनिमल आला तर त्याच्याशी मला फेस करावं लागू शकतं. मग तुमच्याकडे सश्याच्या शिकारीसाठी जरी तुम्ही जात असाल तरी तुमच्याकडे कोणती हत्यारं असायला पाहिजे की जे हत्यारानं मी टायगर किंवा लायनला फेस करू शकतो. तसंच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सीईटीची एक्झाम, तुम्ही नुसतं सीईटीला सोपं म्हणू नका. राईट, जरी सीईटी क्वेश्चन पेपरची जी हार्डनेस लेवल कमी असेल तरी मात्र तुमची जी स्टडीची जी डेप्थ असणार आहे ती मॅक्झिमम असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम फेस करू शकता, लाईक ए सीईटी, जेई और नीट एक्झाम. राईट. So let us talk on the basic concepts, or let us start with the chemistry. राईट, आतापर्यंत मी जस्ट फक्त तुम्हाला एक काही आयडियाज दिल्या की तुम्ही कशी एक्झाम फेस करायची. वी विल नॉट स्पेंड नॉट मच टाइम ऑन दॅट पर्टिक्युलर एरिया. ठीक आहे. Then let us start with basic concept. आता मी परत एकदा रिपीट करतो. When you are studying chemistry subject, you know, in chemistry subject the basic uh, uh, topics are based on organic chemistry, inorganic chemistry, or the physical chemistry. बरोबर आहे. So you know, paper 1 is based on inorganic chemistry and the physical chemistry. Maximum part is covered in physical chemistry, and so some part of inorganic chemistry is there in paper 1. While in paper 2, organic part is there, or the topics are based on the functional groups, and the remaining part is from the inorganic chemistry. बरोबर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इनऑर्गॅनिक किंवा फिजिकलचा पेपर करणार आहात, ज्यावेळेस तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करणार आहात त्यावेळेस तुमचा पिरियॉडिक टेबल हा जो पार्ट आहे तो अतिशय परफेक्ट असायला पाहिजे. पिरियॉडिक टेबल आता माहिती आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही पिरियॉडिक टेबल वर तुमच्या लेक्चर झाले असतील कॉलेजमध्ये वगैरे, त्यावेळेस तुम्ही काही सेंटेन्सेस वगैरे बनवलेले असतात. मग त्या सेंटेन्सेसमध्ये तुम्ही पिरियॉडिक टेबल पाठ केलेलं असतं. देन युअर टीचर टोल्ड how to remind the atomic numbers and electronic configurations. हे सगळं तुम्हाला टीचरने सांगितलेलं असतं, काही सेंटेन्सेस वगैरे बनवून सगळ्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे. जर तुम्हाला पिरियॉडिक टेबल परफेक्ट झाला तर तुमचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट राहील. त्याच्या जे बेसिक्स आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये जे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये घेतलेले आहे ते झाले तर तुमचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट होईल. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं, थिअरी पार्ट अँड जो न्यूमेरिकल बेस जे टॉपिक्स असणार आहेत यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन न्यूमेरिकल बेस्ड टॉपिक लाईक केमिकल thermodynamics, then chemical kinetics, then solution and qualitative properties, right, and say solid state chemistry. जे न्यूमेरिकल बेस्ड टॉपिक्स आहेत त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. तुमचा बेस परफेक्ट असेल तर तुम्ही 100% सक्सेसफुल
वन, राईट. कोणत्याही एखाद्या टॉपिककडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मात्र तुम्हाला सगळे जे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे, जे रिएजन्स आहेत आणि तुम्ही ज्या काही रिॲक्शन्स करणार आहात, व्हॉट एव्हर रिॲक्शन्स यू आर गोइंग टू स्टडी, यू हॅव टू स्टडी mechanism of each and every chemical reaction in depth. तुम्हाला प्रत्येक जी केमिकल रिॲक्शन असणार आहे त्याचं मेकॅनिझम अतिशय परफेक्ट करायचं, तरच तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अतिशय तुमचा परफेक्ट होणार आहे. जोपर्यंत तुम्हाला मेकॅनिझम येत नाही तुम्ही कोणतीच एक्झाम अतिशय 100% सक्सेसफुली तुम्ही त्या एक्झाममध्ये 100% सक्सेसफुल होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला mechanism perfect येणार नाही. Right. Basic concepts. Chemistry starts with matter. So the physical classification, matter is classified into solid, liquid, and the gas. Then chemical classification, pure substances, mixtures. Homogeneous mixtures are further classified into homogeneous mixtures and heterogeneous mixture. Homogeneous mixture. आता याचे तुम्हाला एक्झाम्पल, नुसतं तुम्हाला चार्ट माहित नको तर तुम्हाला प्रत्येकाचे एक्झाम्पल आलं पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोजेनस मिक्सचर? होमोजेनस मिक्सचर मीन्स all compounds or all components of the mixture are in the same state. बरोबर आहे. For example, when NaCl is dissolved in water, you get the solution in the single phase. Right. That is called a homogeneous mixture. Then heterogeneous mixture, the components of the solution exist in the different states. Heterogeneous माहिती आहे तुम्हाला. मी जर sand in water घेतला, sand exists in the solid state while water in the liquid state. इथे तुम्हाला heterogeneous mixture फॉर्म होणार आहे. ठीक आहे. प्युअर सबस्टन्स, देन एलिमेंट, मेटल्स, नॉन मेटल्स याच्या प्रॉपर्टीज, सेमी मेटल्स याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे. राईट. देन लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन द सॉलिड, लिक्विड अँड द गॅसियस स्टेट. हा टॉपिक जो आहे लिक्विड्स अँड गॅसियस स्टेट, राईट, दॅट इज स्टडीड इन द 11th स्टँडर्ड. सॉलिड मात्र हा सॉलिड केमिस्ट्री हा तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये आहे. आता जर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट करणार आहात त्यावेळेस मात्र तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेशन हे गॅसियस स्टेट आणि सॉलिड स्टेटवर करायचं आहे. गॅसियस स्टेटमध्ये तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे करणार आहात, राईट. आणि गॅसियस लॉज जे आहेत ते तुम्ही गॅसियस लॉ, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, राईट, देन गे-लुसॅक्स लॉ, देन ॲव्होगाड्रोस लॉ वगैरे तुम्ही स्टडी करायचं आहे. ते सॉलिड स्टेटमध्ये माहिती आहे तुम्हाला. टेक्नॉलॉजीमध्ये जे काही टॉपिक्स आहेत पाहूयात आपण नेक्स्ट इनकमिंग स्लाइड्समध्ये, राईट. आता बेसिक कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मोल कन्सेप्ट हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. देन द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स तुम्हाला येतील, त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स वगैरे येतील. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही when you are going to study a mole triangle, then you should know the terms that are involved in the mole triangle. Okay. At the center there is a mole, then mole number of moles can be converted into number of particles. The particles may be atoms, ions, or molecules, right. Then moles can be converted into volume of the gas in liter or the decimeter cube, or the moles can be converted into the mass in gram, right. आता हे जो कन्वर्जन फॅक्टर असणार आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. मोल्स of the gas can be converted into, or moles of any state or any substance can be any substance which exists in any state can be converted into number of particles. So moles multiply by Avogadro's number 6.022 into 10 raised to 23. So it is converted into number of particles. आणि याला जर मी डिवाइड केलं नंबर ऑफ पार्टिकल्सला 6. Avogadro's number you will get a मोल, बरोबर आहे. जर मी मोल्सला 24 डेसिमीटर क्यूबने मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटणार आहे? व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन द लिटर, राईट. सो 24.414 या टर्मने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर व्हॉल्यूम भेटेल, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन डेसिमीटर क्यूब. ठीक आहे. देन द नंबर ऑफ मोल्स कॅन बी कन्वर्टेड टू द मास. मोल्सला मी त्या सबस्टन्सच्या मोलार मासने मॉलिक्युलर फॉर मोलार मासने मल्टिप्लाय केलं, इट कॅन बी कन्वर्टेड टू मास. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन्स असणार आहेत कन्व्हर्जन्समध्ये. आता माहिती आहे की हा टॉपिक तुम्हाला सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये पण येणार आहे, सोल्युशनमध्ये पण येणार आहे. ठीक आहे.
Then this is the periodic classification of element. आता माहिती आहे तुम्हाला की तुमच्याकडे जो periodic table असेल, आता ज्यावेळेस तुम्ही periodic टेबलचा स्टडी करणार आहात, तुमच्या समोर नेहमी एका मोठ्या पेपरवर, ड्रॉइंग पेपरवर पिरियडिक टेबल असायला पाहिजे, ड्रॉ केलेलं असायला पाहिजे आणि त्याचे सेंटेन्सेस या ठिकाणी असणार आहेत. आता पिरियडिक टेबल कसा तुम्ही लर्न करणार आहात, आता हे तुम्हाला तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी सांगितलं असेल आणि हा तुमचा ऑलरेडी मग असणार आहे. तुम्ही ओके, जर मी फर्स्ट इफ आय टेक the first group element which are called alkali metals, periodic table is classified into S block. Then here you have a P block elements. At the middle there are D block elements, and at the bottom there are A block elements. Periodic table वर तुम्हाला काय क्वेश्चन असणार आहे, तुम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे. Which are metals, which are non-metals, which are metal lines, right? Then periodic trends of some periodic properties, त्याच्या ट्रेंड्स माहित असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल I say the atomic size, then electronegativity, then electropositivity, then electron gain enthalpy, याच्या ट्रेंड्स माहित असायला पाहिजे आणि त्याच्या अनॉमलीज माहित असायला पाहिजे, तर तुमचा पिरियडिक टेबल परफेक्ट होणार. आता फॉर एक्झाम्पल जर मी फर्स्ट ग्रुप घेतला तर बरेच लोक लीना की रबडी सस्ती फ्री असं काहीतरी सेंटेन्स या ठिकाणी बनवतात, राईट? तर मी जर सेंटेन्स बनवलं लीना की रबडी सस्ती फ्री, देन बेऱ्या सेकंड ग्रुप एलिमेंट, बेऱ्याचा मंगेश कागदे सरांच्या बाजूला राहतो, तर हा तुमचा सेकंड ग्रुप. आता इथे या ज्यावेळेस तुम्ही असं काही सेंटेन्स बनवणार आहात, पहिल्यांदा तुम्ही सेंटेन्स पाठ करायचंय, त्याच्यानंतर त्याचे त्या एलिमेंटचा सिम्बॉल लिहायचंय आणि त्याच्यानंतर मग सेंटेन्स प्लस सिम्बॉल असं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तर काय इथे तुम्ही फिर कल बाहर आई आंटी, ग्रुप नंबर 17, फिर कल बाहर आई आंटी, राईट? असे काहीतरी तुम्ही तुमचे सेंटेन्सेस बनवणार आहात. ऊस से टी पीओ, ऊस से टी पीओ, राईट? त्याच्यानंतर इथे सिनेच्या फुलावर नंद्या पम्या सोम्या येऊन गाडी थांबल्या, दिस इज द सेंटेन्स फॉर लॅन्थेनॉइड्स, त्याची पोझिशन माहिती आहे. ठीक आहे. देन लेट अस discuss on redox reaction. Redox means it is the reaction in which there is simultaneous oxidation and reduction. So oxidation means it is a gain of oxygen, loss of hydrogen, loss of electron or increase in oxidation number. Reduction, loss of oxygen, gain of hydrogen, gain of electrons or decrease in oxidation number. तर ज्यावेळेस तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन स्टडी करणार आहात, टार्गेट आपलं ठरवायचं की मी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही घेतलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत, तर या टॉपिकवर कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारतील तुम्हाला. एक तर तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन, आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग रिॲक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट, असं काही क्वेश्चन असेल. Identify oxidizing reagent, reducing reagent in the following reaction, or identify the redox reaction in the following, right? Identify the only oxidation reaction in the following. तर या टाईपचे काही क्वेश्चन असतील आणि त्याच्यानंतर मे बी बॅलन्सिंगवर तर काही जास्त क्वेश्चन नसणार आहे, परंतु युजेस ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन ऍप्लिकेशन्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स असे थोडेसे टॉपिक्स असणार आहेत, राईट? तर मात्र हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. आता माहिती आहे की तुम्हाला पहिल्यांदा रेडॉक्स रिॲक्शनमध्ये यू शुड नो द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट, ऑर हाऊ टू डिटरमाइन ऑक्सिडेशन नंबर बाय युजिंग सर्टन रूल्स. तर ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचं तुमच्याकडे रूल्स माहीत असणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्हाला इझिली ऑक्सिडेशन नंबर कोणत्याही एलिमेंटचा फाइंड आउट करता येईल. मग कोणत्याही जो काही ॲटम दिलेला आहे एखाद्या कंपाऊंड मधला त्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला फाइंड करता येईल. ठीक आहे. देन द ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेशन माहिती आहे आता तुम्हाला की इफ द सबस्टन्स इज इन द एलिमेंटल फॉर्म देन ऑक्सिडेशन नंबर इज 0. Then if it is from first group, then oxidation number is +1. Then if it is from second group, then oxidation number is +2. For hydrogen it is +1, but in metal hydride it is -1. इथे लक्षात ठेवायचं, मेटल हायड्राइड मध्ये ऑक्सिडेशन नंबर -1, अदरवाइज ऑक्सिडेशन नंबर इज +2. ऑक्सिजनचा इट इज -2, इट इज कॉमन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन -2.
बट इन पेरॉक्साइड, इथे क्वेश्चन विचारलं तुम्हाला peroxide oxidation number is -1. Chlorine shows only one oxidation number, that is -1. Oxidation number is -1. Other halogens shows -1 and then +3, +5, +7 depending upon the nature of the compound. Then if the substance is neutral, then sum of oxidation number of all elements it is equal to 0. For ionic compound, the sum of oxidation number of all atoms it is equal to charge present on the polyatomic ion. ऑक्सिडेशन नंबर मध्ये तुम्हाला जास्त हायलाइट करायचं आहे पेरॉक्साइड O2 -1. ऑक्सिजन शोज +1 ऑक्सिडेशन नंबर इन OF2 +1 ऑक्सिडेशन नंबर. जे अनॅमोलस आहेत, आता जे रेग्युलर ऑक्सिडेशन नंबर आहे ते तर तुम्हाला माहिती आहे, परंतु ज्या ठिकाणी थोडासा डिफरंट ऑक्सिडेशन नंबर आहे, वेगळा ऑक्सिडेशन नंबर आहे, तो कॅल्क्युलेशन करून ते मात्र मेटल हायड्राइड मध्ये मात्र -1 बिकॉज metals are electron donors. Hydrogen is more electronegative than metal, so hydrogen carries a negative oxidation number. Okay, so these are the some examples. आता जास्त वेळ द्यायचा नाही तुम्ही ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट, जी तुमची रेग्युलर मेथड आहे की अंडरलाईन करायचं त्या एलिमेंटला, नंतर त्याला एक्स म्हणायचं, नंतर ते करायची गरज नाही. पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर माहित असेल, एकदा स्ट्रक्चर घेतला की जो हायड्रोजन आहे +1 +1 +1, आता कार्बनला कार्बन अटॅच आहे म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन 0 करायचं, मग हे +1 +1 +1 +3 झाला, +3 झाला म्हणजे कार्बनवर काय आलं -3. सेम टाईप एलिमेंटला ॲटमला अटॅच असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन 0 घ्यायचं. आता पहा इथे तुम्ही ऑक्सिजनचं किती आला -2, कारण कार्बन ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन अँड हायड्रोजन, राईट. या कार्बनचा +1 आणि ते +1 त्याला +2 झाला, ऑक्सिजनचा -2. तर तुम्ही असे ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करणार आहात. Right, generally oxygen carries -2 oxidation number. Then oxidation number depends. If you go for the oxidation number of D block elements, then the oxidation number depends upon the electronic configuration. माहिती आहे तुम्हाला oxidation number हा electronic configuration वर depend असणार आहे. Sorry. Okay. Now for scandium, oxidation number is +3 because in the valence shell it contains total 3 electrons, right? So it readily loses these 3 electrons, and by losing 3 electrons they carry the plus the oxidation state. Now here the titanium +4 oxidation number because first it loses 2 electrons from 4s, then 2 electrons from 3d orbital, get the +4 oxidation number. Vanadium shows the variable oxidation state. D block element shows variable oxidation state. Here vanadium shows +2, +3, +4 and +5 oxidation state. Now +2 oxidation state, it is due to the loss of 2 electrons from 4s orbital, then one by one it loses electron from the 3d orbital. So +2, +3, +4 and +5 oxidation state. इथे मात्र लक्ष ठेवायचं, क्रोमियम इलेक्ट्रॉनिक अॅनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, क्रोमियम आणि कॉपरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमचं रॉंग येणार नाहीये. सो क्रोमियम 4s1 3d5 and copper 4s1 3d10, right? या दोघांचे इलेक्ट्रॉनिक. manganese shows highest oxidation number in 3d series. 3d series मध्ये तुम्हाला माहिती आहे D block मध्ये 3d 4d 5d and 6d series is there. तुम्हाला 3d series मध्ये manganese shows the highest oxidation number +7, right? In the lower series osmium and rhenium shows the +8. +8 is the highest oxidation state shown by the D block element. इथे याच्यावर कॉन्सन्ट्रेट. आता पहा मी जर या स्लाइड मध्ये बोललो तर मला मी जास्त कॉन्सन्ट्रेट कशावर करणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड द कॉपर, या दोघांचे इलेक्ट्रॉन. बाकीचं तर तुमचं रेग्युलर आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ ऑल एलिमेंट्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम यू, राईट. त्याच्यामुळे त्याच्यावर जे क्वेश्चन असणार आहे त्याची ते विचारण्याची पॉसिबिलिटी फार कमी असणार आहे. तुम्हाला जे डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावर जास्त तुम्हाला काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशन करायचंय, राईट. इथे मात्र मॅंगनीज +7 ऑक्सिडेशन स्टेट. देन द नेक्स्ट क्वेश्चन may appear on the identification of oxidizing reagent and the reducing reagent. बरोबर आहे. आता माहिती आहे तुम्हाला what is oxidizing reagent? It is the substance which carries oxidation. It carries oxidation but it itself undergoes reduction.
itself undergoes reduction. This is the highlighted sentence. स्वतःच त्याचं रिडक्शन होते. रिडक्शन कसं होणार आहे? बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. So oxidizing reagent gains electron in the redox reaction. Oxidizing reagent gains electron in the oxidation reaction. Sentence अतिशय important आहे, लक्षात ठेवा. Oxidizing substance gains electron. What is the reducing agent? It is the substance which carries reduction but itself loses electron. Itself loses. इथे पाहिजे इलेक्ट्रॉन दाखवले. Loses electron. Here it gains the electron. So A is oxidized while B is reduced. So reducing reagent undergoes oxidation. Oxidizing reagent itself undergoes reduction. Sentence is अतिशय important असणार आहे. Right. So here, so the example of rusting is given. Rusting of iron is given. Right. You know, it is the electrochemical reaction. There is a simultaneous oxidation and reduction. There is a, you know, on the surface of iron, so small electrochemical cell is formed, or galvanic cell is formed. At left hand side there is oxidation. So this part acts as a anode, this part acts as a cathode. You know, at anode there is a oxidation, loss of electron. When the surface of metal comes in contact with moisture, so what happens? The rusting process starts. So at the point of rusting, what happens? There is a formation of small tiny electrochemical cell, right? You know, in electrochemical cell there is a redox reaction. या ठिकाणी काय होणार? This part is called anode. So what happens at anode? There is a oxidation. At the cathode there is a reduction. So first what happens? Fe loses 2 electron and it is converted to Fe2 plus. Then Fe2 plus on air oxidation it is converted to Fe3 plus. Fe3 plus combines with oxygen and it is converted to Fe2O3. आता इथे रसचा फॉर्म्युला विचारतात. इथे मी this reaction is not important. राईट. इथे तुम्हाला विचारतात काय? द फॉर्म्युला ऑफ द रस्ट. मग काय फॉर्म्युला आहे रसचा? Fe2O3 and Fe2O3 and X molecules of water. राईट. हा फॉर्म्युला लाईक आहे टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंटचा तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. टोलन्स रिएजंट चा फॉर्म्युला किंवा बाकी जे काही कॉमन सबस्टन्सेस आहेत त्याचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. ओके. So the rusting is the example of redox reaction. Then reducing agent versus oxidizing agent, हे common आहे तुम्हाला की oxidizing, reducing versus oxidizing. A reducing agent is the substance that can be oxidized by loss of the electron. इथे gain of electron असणार आहे. आता loss of electron म्हणजे reducing agent. First column is of reducing agent. Reducing agent चं oxidation होते म्हणजे तुम्हाला काय होणार आहे? There is increase in oxidation state. Right. Here you have a decrease. Comparative फक्त दिले. It acts as an electron donor. You know, reducing agent is the electron donor. ठीक है. Then oxidized during the reaction, it is reduced during the reaction. हे तुम्हाला मात्र sentences अतिशय important असणार आहे, लक्षात ठेवा. Theoretical part अतिशय important असेल. तुम्ही theoretical part जर properly perfect असाल तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा मीनिंग समजेल. क्वेश्चनचा मीनिंग समजला तर तुम्हाला त्याचा आन्सर 100% येईल. Then the redox reaction. So there is a simultaneous oxidation and reduction. Right. आता पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. तर टोटल कार्बनचा किती? -4 आहे. -4 मग इथे -4 इथे +4 आहे. बरोबर आहे. सो -4 to +4. So -4 to +4 means there is increase in oxidation number. कितीने इन्क्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर? बाय द 8 units. 8 युनिट्सने कसा इन्क्रीज होणार आहे? बाय द लॉस ऑफ 8 इलेक्ट्रॉन. इथे मात्र तुम्हाला +8 इलेक्ट्रॉन असणार आहे. कशाचे? ऑक्सिजनचे. ठीक आहे. कारण इथे ऑक्सिडेशन नंबर 0 आहे ऑक्सिजनचं, बिकॉज इट इज इन द एलिमेंटल स्टेट 0. इथे मात्र तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर -1. आता हे मी कशासाठी तुम्हाला सांगतोय? तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता येत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मग कशाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला हे तुम्हाला समजतं, परंतु किती इलेक्ट्रॉनने चेंज झाला हे तुम्हाला, किती इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत, किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले ड्युरिंग द रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, हे मात्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके. देन सो झिंक अँड कॉपर, झिंक ॲज अ एनोड, कॉपर
as a cathode, right? So this is the reaction takes place in the electrochemical cell. Zinc anode माहिती आहे तुम्हाला, anode OA कसं लक्षात ठेवणार, at anode there is a oxidation takes place at anode. मग लक्षात कसं ठेवायचं, OA means oxidation at anode, while copper act as a cathode, it undergoes a reduction. The reduction means gain of electron. So zinc act as anode, copper act as cathode. What type of reaction is there? Zinc loses 2 electron, Zn gives Zn2 plus, copper gives copper 2 plus gains 2 electron. Right. So this is the example of the redox reaction, because zinc is undergoing oxidation while copper is undergoing reduction. So what is the net reaction? Zn plus copper 2 plus, it gives Zn plus copper. Zn2 plus copper. It is the example of redox reaction. Okay. Now in states of matter, माहिती आहे तुम्हाला, आता मी प्रिव्हियसली अगोदर किंवा सुरुवातीला स्लाइडमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर स्टडी कराल, जास्त हायलाइट ही गॅसियस स्टेट आणि सॉलिड स्टेटवर करायचं. गॅसियस स्टेटमध्ये तुम्हाला हे लॉज करायचे, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गॅस लॉ, कंबाईन गॅस लॉ, देन Avogadro's law, then Charles Gay-Lussac's law, and then Dalton's law of the partial pressure. So all these laws gives the relation between pressure, temperature, then volume, then number of moles of the gas. तुम्हाला आता बॉइल्स इथे कसं लक्षात ठेवायचं, बॉइल्स मीन्स बॉइलिंग म्हणजे तुम्हाला इथे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन लावायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट असं तुम्ही थोडेसे लॉज प्रत्येक, आता लक्षात ठेवा की प्रत्येक when you are going to study any law, Boyle's law, तर त्याचं तुम्हाला स्टेटमेंट माहित असायला पाहिजे, राईट. देन इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि इट्स ॲप्लिकेशन इन डे टू डे लाईफ, राईट. तर असे तुम्ही टोटल 6 लॉज करणार आहात. ओके, सो दीज आर द स्टेट्स ऑफ मॅटर, solid, liquid, gas, then the pure substances, impure substances. This is the physical changes and chemical changes. Okay, so these are the 3 important states of water. The first one is solid, the solid water, it is called ice, then liquid, and the gaseous state or the water vapors. Then solid, the properties of solids are rigid, they have fixed shape, volume, then fixed volume. Then liquid state is not rigid, not fixed shape, liquid is flowable, they have a fixed volume. These are not rigid, no fixed shape, no fixed volume. These are the 3 states. Now you should know the type of process, or when all 3 states are interconvertible. Solid can be converted into liquid, or liquid can be converted into the gaseous state. मात्र तुम्हाला त्या प्रोसेसला तर नेम माहित असायला पाहिजे. Okay, when solid is converted into the liquid state, solid is converted into liquid state. It is called a melting. Right. When liquid is converted into gaseous state, it is called evaporation. That particular temperature is called a boiling point. Then when the gas is converted into the solid state, it is called the deposition. When the solid is directly converted into the gaseous state, it is called sublimation. Right. Tomorrow sublimation example, naphthalene and the camphor is the common example of the substances which undergo the sublimation, means that substances directly converted from solid to the gaseous state. Right. Gaseous substances when converted into the liquid state, then it is called a condensation. इथे highlight कशाला करायचं तुम्हाला, sublimation. Examples of the substances that undergo sublimation: camphor, iodine, and naphthalene. Then the periodic trends. माहिती आहे तुम्हाला, आता atomic periodic table एकदा मी पाठ केला की तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीचे ट्रेंड इथे मात्र तुम्हाला 100% क्वेश्चन असणार आहे. राईट. ॲटॉमिक रेडिया, आता ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रॉपर्टी स्टडी कराल, atomic radius, then ionic radius, then electron affinity, ionization energy, electronegativity.
पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीचा मिनिंग किंवा डेफिनेशन माहित असायला पाहिजे. यू शुड नो द डेफिनेशन ऑफ द मिनिंग ऑफ ऑल these terms. Then second thing, you should know the factors affecting the particular trend like atomic radius. याच्यावर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करणार आहे? फर्स्ट, नंबर ऑफ सेल्स, बरोबर ना? टॉप टू बॉटम नंबर ऑफ सेल्स इन्क्रीजेस, देअरफॉर atomic radius increases. लेफ्ट टू, मग सेकंड फॅक्टर कोणता असणार आहे? सेकंड फॅक्टर इट इज effective nuclear charge. Effective nuclear charge. Left to right effective nuclear charge increases, therefore attraction between the nucleus and the valence shell increases and atomic radius decreases. हे फॅक्टर्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी परत एकदा रिपीट करतो. इश्यू द डेफिनेशन, याची डेफिनेशन माहित असायला पाहिजे, त्याचा मिनिंग माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग माहित असायला पाहिजे. याची ट्रेंड माहित असायला पाहिजे. ट्रेंड ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉपर्टी. atomic, for example, electron ionization enthalpy, top to bottom decreases, left to right increases. ही ट्रेंड माहित असायला पाहिजे. आणि याचे फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी एन्थॅल्पी हे माहित असणार आहे. त्याच्यानंतर इफ देर इज एनी अनॅमली, आता पहा, जर मी जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्टडी केला, ग्रुप नंबर 17 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिस टर्म, बरोबर आहे. तर यु नो द ट्रेंड ऑफ electronegativity, top to bottom electronegativity decreases. This fluorine is most electronegative, then chlorine, then bromine, then iodine, then astatine. All right. So this is the periodic trend of the electronegativity. परंतु मी जर electron gain enthalpy घेतले, electron affinity or electron gain enthalpy, then expected trend of electron gain enthalpy is fluorine, bromine, then iodine. Fluorine must have the highest electron affinity, right? But the actual trend is different. Fluorine has higher electron affinity over the fluorine. Fluorine ची electron affinity ही अगोदर असणार आहे त्यापेक्षा, फ्लोरीन पेक्षा. ही ट्रेंड मात्र विचारतात. ज्या रेग्युलर ट्रेंड असणार आहे त्या ठिकाणी शक्यतो त्या ट्रेंड कोणी विचारत नाही, परंतु ज्या रेग्युलर ज्या अॅनॉमलस ट्रेंड्स आहेत त्या मात्र तुम्हाला विचारतात. इलेक्ट्रॉन अफिनिटी ग्रुप नंबर 17 याला मात्र तुम्ही जास्त हायलाइट करायचं. ओके, देन गो फॉर द, let us go for the S block elements. There are total 18 groups in periodic table. So first two groups which are placed at the left hand side of the periodic table, which are called S block elements. Or the first group is called alkali metal, second one is called alkaline earth metal. Right, in first group there is lithium, sodium, potassium. जे काय आहे तुम्हाला हे एलिमेंट्स माहिती आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही पिरियडिक किंवा हे जे अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटलचा स्टडी करणार आहात, बायोलॉजिकल ऍप्लिकेशन्स किंवा युजेस और इन्व्हॉल्वमेंट ऑफ दीज एलिमेंट्स इन द बायोलॉजिकल सिस्टीम हे मात्र तुम्हाला स्टडी करायचं आहे. इथे मात्र तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. बाकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे शक्यतो कोणी विचारत नाही. ओके, मी जर फर्स्ट एलिमेंट घेतला हायड्रोजन, तर तुम्हाला त्याच्या हायड्राइड्सवर जास्त हायलाइट करायचं. इलेक्ट्रॉन डेफिशियंट हायड्राइड्स, electron precise hydrides, then electron rich hydrides. What are electron deficient hydrides? Electron deficient means they have less than 8 electrons in the central atom. Right, central atom कोणता आहे? बोरॉन आहे. मग बोरॉनच्या outermost cell मध्ये less than 8 electrons असतील. They act as, these substances act as a electron acceptors. These are Lewis acids. Right, electron precise substances are the molecular hydrides. Hydride means when any substance combines with hydrogen, that is called a hydride. Right, तर इथे तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड म्हणजे काय? जो सेंट्रल हायड्रोजन ज्या एलिमेंटला अटॅच झालाय त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ऑक्टेट असणार आहे ते कंप्लीट झालेलं असणार आहे. इट इज कॉल्ड इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड. दे डू नॉट ऍक्ट ॲज ए इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर ऑफ द इलेक्ट्रॉन डोनर. देन इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड्स, central atom carries 8 electrons, or there are 8 electrons in the outermost orbital, but they carries the lone pair of electron. They carries a lone pair of electron. But nitrogen is attached to 3 hydrogen by 6 electrons, but there is extra lone pair of electron, and this lone pair of electron is given to the electron deficient substance. So these act as a electron donors. Right, याचे एक्झाम्पल्स मात्र अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे. Then so these are the covalent hydrides because hydrogen is covalently bonded.
Then the storage of hydrogen. तुम्हाला there are, that uh, hydrogen is very dangerous gas, right, to store, right, because when it comes in contact with air, it reacts violently with oxygen and it gives the water and enormous heat is evolved. So the reaction of hydrogen with air is very violent, or the exothermic. Okay. Therefore, hydrogen is stored in the form of safe substance, physical storage and the chemical. Physical store मध्ये direct hydrogen gas इथे तुम्ही store करणार आहात, but in chemical storage, hydrogen is in the form of different substances like a metal hydrides, sorbents. So these are carbon based substances. Metal hydrides इथे मात्र ऑक्सिडेशन नंबर लक्षात ठेवायचे, हायड्रोजनचे -1. मग इथे तुम्हाला त्याचे कॉम्प्लेक्सेस माहित असायला. केमिकल हायड्राइड्स like borohydrides or the ammonia, borane. So these are the regenerable absorbed substances. इथे तुम्हाला हायड्रोजनचं जे स्टोरेज असणार आहे, फिजिकल ते कॉम्प्रेस हायड्रोजन, लिक्विड हायड्रोजन, क्रायो कॉम्प्रेस टाइप. ओके. देन the anomalous properties of beryllium माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही आता पी ब्लॉक एलिमेंट घेणार आहात. पाठीमागची स्लाइड कशी घेतली? Okay. Beryllium is the first element in the second group. Beryllium is the first element in the second group. In each group, in S block element and P block element, topmost element shows some different properties than the remaining element belonging the same group. मग second group मध्ये तुम्हाला कोणता बेरिलियम आहे. त्यानंतर in group number 15 there is nitrogen, group number 16 there is a oxygen, group number 17 fluorine. So beryllium, nitrogen, oxygen, then fluorine, these elements are the topmost element in their particular groups, right? And therefore they shows the different properties, and these different properties are due to their high electronegativity, small atomic size, then say absence of the d orbital. So beryllium forms covalent compound. इथं लक्षात ठेवायचं, beryllium forms covalent compounds. How this is identified? Okay, covalent compounds are soluble in the organic solvent. हे मात्र लक्षात ठेवायचे, इथे तुम्हाला ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये याचे सबस्टन्स, हाय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. Okay, beryllium does not combine directly with hydrogen like a magnesium or other elements. Okay, then does not combine directly with the halogen. Halides are covalent. याचे जे halides असणार आहेत, beryllium halide, BeX2, these are covalent in nature, while halides of the same group elements other than beryllium, these are electrovalent or the ionic in nature. Okay. Then the biological importance. इथे मात्र हायड्रोजनचा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स तुम्हाला आला पाहिजे. लिथियम माहिती आहे तुम्हाला, लिथियम किंवा इम्पॉर्टन्स ऑफ these elements हे मात्र तुम्हाला आले पाहिजे. लिथियम is generally used in the battery, right? So it is highly poisonous substance. Then importance of sodium माहिती आहे तुम्हाला, sodium is required to the human body and it is taken in the form of salt NaCl. बरोबर. हा जो सोडियम जो एलिमेंट असेल किंवा जो पोटॅशियम एलिमेंट असणार आहे, सोडियम पोटॅशियम चॅनल, इट इज इन्व्हॉल्व इन द सोडियम पोटॅशियम चॅनल. हा तुम्ही मात्र स्टडी करायचा आहे, राईट. सेकंड ग्रुप मध्ये मात्र तुम्हाला जो मॅग्नेशियम असणार आहे, इट इज इन्व्हॉल्व इन द क्लोरोफिल. ठीक आहे. सो बायोलॉजिकल रोल, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम, these are the essential to all known living organism. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात मॅग्नेशियम आणि कॅल्शियमवर, बरोबर आहे, बिकॉज these are involved in the enzymes or the magnesium is one of the important part of enzyme, or say it is the component of the chlorophyll. ठीक आहे. आता याचे कॅल्शियम असणार आहे, कॅल्शियम बायोलॉजिकल बोन्स मध्ये वगैरे, टूथपेस्ट मध्ये वगैरे प्रेझेंट असणार आहे. रेडियम हॅज व्हेरी लो अवेलेबिलिटी. रेडियम इज रेडिओ एलिमेंट, बरोबर. इट इज यूज टू ट्रेस द कॅन्सर सेल. हे कॅन्सर सेल साठी यूज होणारे ट्रेस करण्यासाठी
ओके, तर तुम्हाला बायोलॉजिकल जे रोल्स आहेत त्याच्यानंतर कोणताही फर्स्ट ग्रुप एलिमेंट घेतला. फर्स्ट ग्रुपमध्ये तुम्हाला सोडियम पोटॅशियम चॅनलवर जास्त स्ट्रेस करायचा आहे बायोलॉजिकल सिस्टीममध्ये. सेकंड ग्रुपमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे बायोलॉजिकल युजेस हे करायचं आहे, बाकी जास्त पार्ट काही इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, देन अल्कली मेटलचे काही युजेस दिलेत. then the colors shown by different metal ions. कलर टेस्ट मात्र अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ज्यावेळेस मी बोरॅक्स टेस्ट घेणार आहे, बोरॅक्स टेस्ट, तर बोरॅक्सचा जो कलर असणार आहे तो येलो ग्रीन असणार आहे, लक्षात ठेवा. बोरॅक्सवर जास्त हायलाइट करा. बोरॅक्सचा तुम्हाला कलर विचारतात जनरली एक्झाममध्ये. लिथियम Li+ आयन असेल, त्याचा कार्बाईन असेल, त्याच्यानंतर स्ट्रॉन्शियमचे जे असेल फ्लेम, म्हणजे तुम्ही एखादा मेटल घेतला इन द फॉर्म ऑफ सॉल्ट, आणि त्या सॉल्टला जर तुम्ही बर्न केलं, त्या मेटल आयनला जर बर्न केलं, तर हे कलर येतात. मग कोणता मेटल आयन, मेटल किंवा सॉल्ट बर्न केल्यानंतर कोणता कलर भेटतो, हे मात्र तुम्हाला मदत करायचे. इथे कोणतंही तुम्हाला असं काही टेक्निक नाहीये, परंतु जर मी बोरॅक्स टेस्ट घेतली तर मला माहित असायला पाहिजे की त्या जे काय फ्लेमचा कलर असणार आहे, फ्लेमचा कलर तो येलो ग्रीन असणार आहे, येलो ग्रीन. मी जर सोडियम क्लोराईड घेतलं, त्याला बर्न केला, राईट, तर त्याचं जी काही फ्लेम येणार आहे, फ्लेम, त्या फ्लेमचा कलर कसा असणार आहे, येलो कलर असणार आहे. मी जर कॉपरचा सबस्टन्स घेतला तर ग्रीन कलर भेटेल. कॉपरचा सबस्टन्स घेतला तर कोणता कलर, ग्रीन कलर. ओके, इथे फ्लेम टेस्ट अतिशय इम्पॉर्टंट असते. राईट, देन let us move towards the p block elements. P block elements starts from group number 13, ends with group number 18. So group 13, 14, 15, 16, 17, 18. So there are total 6 columns. राईट, आता याच्यातले जे फर्स्ट कॉलम आहे, बोरॉन फॅमिली आणि कार्बन फॅमिली, हे आपण 11th मध्ये स्टडी करतो, बरोबर आहे. आता इथे मेटल्स कोणते आहेत, नॉन मेटल्स कोणते आहेत, मेटल याला पण नॉन मेटल्स होतो जनरली पी ब्लॉक, परंतु याच्यामध्ये तुम्हाला मेटल्स पण असणार आहेत आणि नॉन मेटल्स असणार आहेत. ओके, तर ग्रुप नंबर 15 कसा लक्षात ठेवायचा, नॅशनल परमिट असताना सब बिकताय, नॅशनल परमिट असताना सब बिकताय. देन ग्रुप नंबर 16 ऊस से TPO, ऊस से TPO. ग्रुप नंबर 17 फिर कल बाहेर आई अंटी. तर असे काही तुम्ही सेंटेन्सेस बनवायचे. ग्रुप नंबर 17 आर प्युअरली नॉन मेटल्स, प्युअरली नॉन मेटल्स. क्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. क्लोरीन ची एकच ऑक्सिडेशन स्टेट असेल -1. एलिमेंट पाहिला तर तुम्हाला त्याची सगळी हिस्ट्री समजली पाहिजे. ओके, इथे मात्र हेलियम फक्त एकच गॅस आहे, एकच एलिमेंट असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं ड्युएट कम्प्लीट असणार आहे, परंतु तो स्टेबल असणार आहे. बाकीचं याचे ऑक्सिडेशन नंबर नायट्रोजन +3 +5, ऑक्सिजन शोज -2 +2 +6 ऑक्सिडेशन नंबर. क्लोरीन हॅलोजन फॅमिली शोज -1 +3 +5 +7 ऑक्सिडेशन शोज. Zero group element shows zero oxidation state. 18 group element shows zero oxidation. These are inert. मग इथे तुम्हाला क्वेश्चन कशावर विचारते, झिरो ग्रुप एलिमेंटचे फक्त ऍप्लिकेशन करायचे. काय करायचे, फक्त ऍप्लिकेशन करायचे आणि झेनॉनचे कंपाऊंड करायचे. तुम्ही काय करणार आहात, कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. बाकी सगळ्याचे फक्त काय करायचे, ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहात. ओके, देन क्लोरीन. क्लोरीन इथे मात्र पी ब्लॉक एलिमेंट मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं सिलिक. आज हे कार्बनचं स्टडी आपण ऑर्गॅनिक मध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. इथे तुम्ही ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14 मध्ये सेमी कंडक्टरचा वगैरे थोडासा स्टडी करायचा आहे. इथे कंपाऊंड्स ऑफ सिलिकॉन करायचं आहे. इथे तुम्हाला नायट्रोजन आणि फॉस्फरसचे जेवढे काही कंपाऊंड्स आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज त्या करायच्या. इथे जास्त हायलाईट ऑक्सिजन आणि सल्फरवर करायचं. इथे जास्त हायलाईट तुम्हाला या कंपाऊंडचे हॅलो ऍसिड्स याचे ऑक्साइड्स वगैरे करणार आहात. याचे फक्त युजेस करायचे आहेत आणि जेनॉनचा मात्र तुम्ही काय करायचे, जे कंपाऊंड्स आहेत लाईक ए जेनॉन फ्लोराईड HCF2, HCF4, त्याच्यानंतर HCOF2, HCOF4 याचे कंपाऊंड्स तुम्ही करणार आहात. Okay, then the P block elements. So these are some compounds, oxyacids of sulfur, compounds of sulfur. मग तुम्हाला जे सल्फरचं जे सबस्टन्सेस कोणते, SO2 and H2SO4. आता इथे मी एकच टॉपिक थोडा हायलाइट केला, कोणता, ऑक्झायसिड्स ऑफ सल्फर. राईट, सो these are different series of sulfur, oxacids of sulfur.
sulfoxylic acid, then sulfurous acid, then sulfuric acid series, peroxysulfuric acid, thionic acid. मग आता इथे पहा, मला मी जर हा पर्टिक्युलर टॉपिक घेतला ऑक्झो acids of sulfur, then I must know what type of questions should be there in exam, राईट. मला समजलं पाहिजे की मला कोणत्या टाईपचा क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारतील. मग हे माझ्या डोक्यामध्ये असणार आहे. मग मला मी कोणते टॉपिक्स हायलाइट करणार आहे याच्यामध्ये, यू शुड नो द फॉर्म्युला ऑफ द सबस्टॅन्स दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड, then the name of that compound, then oxidation number of sulfur in that particular compound, then structure of compound. आता इथे स्ट्रक्चरची गरज नाही, तुम्हाला स्ट्रक्चर माहित असायला पाहिजे. on the basis of structure only you can predict the oxidation number. Then types of bonds, मग कोणत्या टाइपचे बॉन्ड आहे, whether there is a sulfur double bond, sulfur single bond, SO-S bond is there, then OH, how many OH groups are there, how many S double bond. So you should know the types of bonds in the given substance. कारण बऱ्याच वेळा एक्झामला विचारतात, in which of the following compound there is a direct bond between sulfur and sulfur. मग मी I will start from H2SO4, well known compound H2SO4, sulfuric acid. मी पहिल्यांदा काय करणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड पासून स्टार्ट करणार आहे. मग हे लक्षात कसं ठेवायचं, तुम्ही याचं एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, H2SO4, राईट. लेट अस रिमूव्ह वन ऑक्सिजन, एक ऑक्सिजन रिमूव्ह करायचा, H2SO3, अजून एक ऑक्सिजन रिमूव्ह करायचा, H2SO2, राईट. हे परत H2SO4 मध्ये एक ऑक्सिजन ऍड करायचा, H2SO5, H2SO5. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, दोन H2SO4 मॉलिक्यूल ऍड केले, आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला. काय फॉर्म्युला भेटला, H2SO7, राईट. मी याच्यामध्ये एक ऑक्सिजन मायनस केला, H2SO4, परत H2SO7 मधून एक ऑक्सिजन ऍड केला, मला काय भेटला, H2SO8, राईट. Then I have added one sulfur by replacing one oxygen to get the formula H2SO3. ठीक आहे. तर या सिक्वेन्सने तुम्ही जायचे, मी ते नंबर्स दिले, 1 2 then 3 then 4 5 6 7 8 9 and 10 असे तुमचे टोटल तुम्ही कंपाऊंड आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 असे कंपाऊंड लक्षात ठेवायचे. मग ज्यावेळेस तुम्ही या कंपाऊंडचे स्ट्रक्चर एकदा फॉर्म्युला लिहिला का तुम्हाला स्ट्रक्चर येणार आहे, राईट. परंतु मी स्टार्ट कुठून केला होता, H2SO4 पासून. एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, परत एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, एक ऑक्सिजन ऍड केला, दोन मॉलिक्यूल ऍड केले, वन H2O रिमूव्ह केला, राईट. एक ऑक्सिजन ऍड केला, परत एक रिमूव्ह केला, इथे एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, त्याच्याऐवजी सल्फर ऍड केलं. तर तुम्ही असं लक्षात ठेवायचं, when there is a sulfur bond, sulfur double bond sulfur, this is sulfuric acid. when there is sulfur double bond sulfur in the given substance, then it's called thio. जर एक्स्ट्रा सल्फर असेल तर तुम्ही याला काय म्हणणार, थायो सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, थायो सल्फ्युरिक ऍसिड. वॉटर रिमूव्ह केला, पायरो मीन्स इट, पायरो सल्फ्युरिक ऍसिड. दिस इज सल्फ्युरस ऍसिड, थायो सल्फ्युरस ऍसिड. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, पायरो सल्फ्युरस ऍसिड. तर हे लक्षात. आता इथे पहा, H2SO5, it is called carrot acid. It is called a carrot acid. It is monobasic acid, carrot acid. लक्षात ठेवा, याचं कॉमन नेम असणार आहे कॅरोज ऍसिड. त्याच्यानंतर मार्शल्स ऍसिड, मार्शल्स ऍसिडचा हा फॉर्म्युला असेल. कॅरोज ऍसिड मध्ये पॅरॉक्सी लिंकेज आहे, OO. इट इज कॉल्ड ए पॅरॉक्सी लिंकेज, राईट. नाव हिअर यू हॅव ए ऑक्सिजन ऍक्शन, पॅरॉक्सी लिंकेज. त्याच्यामुळे याला पॅरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड, पॅरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. डायसल्फ्युरिक कारण दोन मॉलिक्यूल आहेत, डायसल्फ्युरिक ऍसिड एकच मॉलिक्यूल आहे, त्याच्यामुळे मोनोसल्फ्युरिक ऍसिड. H2SO7 is called oleum. Oleum is the final product of contact process. Oleum is final product of contact process. सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचे, इथे लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस सल्फर इज -2 while this sulfur is +6. -2 +6 अतिशय इम्पॉर्टंट आहे. -2 +4 ऑक्सिडेशन number. No sulfur double bond oxygen bond in sulfoxylic acid. No sulfur double bond oxygen bond. हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे,
ओके, सेम तुम्हाला काय करायचंय, ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, राईट. आता माहिती आहे तुम्हाला इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ फॉस्फरस, PS3, phosphine, ऑक्झो ऍसिड्स, then halides of phosphorus. Okay, so all these compound contains at least one PO bond. सगळे जे ऑक्झो ऍसिड्स असणार आहेत, all these compounds contain at least one PO bond and one POH bond, right? These oxo acids contain POH bond. This OH group ionizable. हे लक्षात ठेवायचं, OH group ionizable, while PH bond is non-ionizable. It is non. म्हणजे हा जो OH असणार, it gives H plus ion. If the phosphorus is carrying +1, +3, +4 oxidation state, it is called a Russ series. And if it is carrying +5 and +6, +5, +6, then it's called Rick series. Phosphoric series, phosphorus series. And the compounds which are carrying +3 and +1 oxidation state, they act as a reducing agent. इथे लक्षात ठेवायचं, ज्या कंपाऊंड मध्ये pH bond आहे, that act as a reducing agents, right? आता हे तुम्ही जे सबस्टन्सेस आहेत ते 1 to 6 अतिशय इम्पॉर्टंट. म्हणजे इथे तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, परत एकदा तुम्हाला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे कंपाऊंडचा, त्याच्यानंतर त्या कंपाऊंडचं नेम माहित असायला पाहिजे, देन स्ट्रक्चर, देन ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस, देन बेसिसिटी इथे क्वेश्चन विचारतात, आणि टाइप ऑफ द बॉन्ड. आता फॉर एक्झाम्पल, दिस इज वेल नोन कंपाउंड phosphoric acid, S3PO4, S3PO4, this is the structure. So there are 3 hydrogens, so it is tribasic. It is tribasic because the hydrogens are in the form of ionizable OH group, OH. So it is tribasic. इथे मात्र in this compound there are 3 hydrogens, 1, 2 and 3, but it is diabasic. It is diabasic because only these 2 hydrogens are in the form of ionizable OH group. Ionizable OH group हे लक्षात ठेवा. पायरो कंपाऊंड म्हटलं तर वॉटर 2 मॉलिक्यूल ऍड करायचे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचे. ते पायरो कंपाऊंड्स कंटेन POP bond, POP. And here there is no POP bond, direct attachment between phosphorus and phosphorus, polyphosphoric acid, right? इथे प्रत्येकाचे डिहायड्रेशन, हायड्रोलिसिस, it is the hydrolysis product of P2O3. It is hydrolysis product of P2O3. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट असेल. Okay, then these are the oxides of nitrogen. 1, 2, 3, 4, 5 and 6 nitrogen form 6 oxide. नंबर पाठ असायला पाहिजे. प्रत्येकाचं तुम्हाला स्टेट माहित असायला पाहिजे, कोणत्या स्टेट मध्ये, त्याचा कलर माहित असायला पाहिजे, कलर न्यूट्रल आहे का ऍसिडिक आहे. आता पहिले 2 न्यूट्रल आहेत, बाकी सगळे ऍसिड. लक्षात कसं ठेवायचे, सिक्वेन्स वाईज लक्षात, +1, +2, +3, +4, +4 and +5 ऑक्सिडेशन स्ट्रक्चर सिमेट्रिकल. इथे तुम्हाला लोन पेअर विचारतात. आता इथे जनरली क्वेश्चन कसं, इथे हा लाफिंग गॅस असणार. ओके, क्वेश्चन कसं विचारतील तुम्हाला, वेदर द फॉलोइंग ऑक्साइड इज डायमॅग्नेटिक और पॅरामॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक कसं ओळखणार आहात, when what is meaning by meaning of diamagnetic substances? A substance which carries even number of electrons generally are diamagnetic. बरोबर. diamagnetic means that substances are not attracted in the magnetic field, याला आपण diamagnetic. आणि जर even number of electron असेल तर आपण त्याला diamagnetic म्हणतो. आता इथे पहा, NO ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन किती आहेत, आणि जर ऑल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असेल that substance is attracted in the magnetic field, म्हणून त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो. इथे तुम्हाला नायट्रोजन, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, ऑक्साइड ऑफ नायट्रोजन, सेकंड ऑक्साइड दॅट इज नायट्रिक ऑक्साइड, इट इज मोस्ट स्टेबल ऑक्साइड ऑफ नायट्रोजन. याचे इलेक्ट्रॉन किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन, 7 इलेक्ट्रॉन, टोटल 15 झाले. 15 म्हणजे ऑल नंबर आला, म्हणजे काय झाला, पॅरामॅग्नेटिक. पण कोणत्या स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये. बट इट फॉर्म डायमर इन लिक्विड अँड सॉलिड स्टेट. देअरफॉर इन लिक्विड अँड सॉलिड स्टेट इट इज diamagnetic in nature. हा अतिशय इम्पॉर्टंट. this substance has a brown color, right? This is the laughing gas. It is not H2O, it is N2O, right? त्याच्यानंतर नेचर ऑफ बॉन्डिंग तुम्हाला माहित असायला पाहिजे. then anomalous behavior of nitrogen. तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजन is the first element in group number 15. It is the topmost element, so it is most electronegative. It is the smallest element. Then there is absence of d orbital. D orbital, it has very high ionization enthalpy, therefore it shows the anomalous behavior. Anomalous behavior means differentiating property.
Nitrogen shows different properties than the elements which are belonging to the same group. So N2 is gas, others are solid. माहिती आहे तुम्हाला नायट्रोजनच्या नंतर phosphorus आहे P4. Phosphorus exists in the solid state. N2 is the gas. N2 is diatomic, others are tetraatomic. हे लक्षात ठेवा. Form hydrogen bonding. Hydrides of nitrogen form hydrogen bonding NH3. Therefore, they have high boiling point. Hydride जे असणार आहे hydrides of group number 15 element याचे comparative तुम्हाला study करता आला पाहिजे. Nitrogen triple bond nitrogen form p5 bond, p5 bond. Other elements form p5 bond. Nitrogen shows wide range of oxidation state -3 to +5. There is no d orbital, therefore it does not involve in the coordination, does not form the coordination compounds as a central element. Then म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अॅनामॉलस प्रॉपर्टी स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्ही नायट्रोजन ऑक्सिजन आणि हॅलोजन सेम नायट्रोजन ऑक्सिजन करून कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. O2 इज द गॅस, others are solids. माहिती आहे तुम्हाला O2 is gas, sulfur, S8, sulfur exists in the solid state. Oxygen diatomic, others are polyatomics. O2 is paramagnetic, others are diamagnetic. Now, oxygen, though it is containing even number of electrons, लक्षात ठेवायचं याला highlight करा. O2 is paramagnetic according to molecular orbital theory. There are two unpaired electrons in non-bonding molecular orbital in oxygen. Therefore, it shows the paramagnetism. Others are diamagnetic. Here, common properties p5 bond. Oxygen shows only -2 and +2 oxidation state. Other shows +2 +2 +6 oxidation state. These are the anomalous properties of fluorine. Right, here to me like a oxygen and sulfur, yeah, properties to be karnarat. Okay, then there are important certain, P block elements are widely involved in the important substances like a ammonia. Ammonia is the one of the important nitrogen containing hydride of the nitrogen containing hydride. It is widely used in manufacturing of the fertilizers because it is nitrogen rich. नायट्रोजन इज प्रिपेअर्ड. आता तुम्ही एखादी जेव्हा प्रोसेस करणार आहात कोणताही सबस्टन्स घेतला त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं नेम माहीत असायला पाहिजे. इथे फक्त आपल्याला काय करायचं त्या आता अमोनिया घेतला, अमोनियाचं नेम प्रोसेस आणि what type of catalyst is used for that particular reaction or is used in that particular process, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. Now here ammonia is prepared by using the Haber's process. So in the Haber's process, nitrogen and hydrogen are taken in the 1:3 volume. 1:3 volume. It is passed over the catalyst, iron catalyst. Iron catalyst is important as well, and you get the ammonia gas. Haber's process is important. Then, the H2SO4, sulfuric acid. It is prepared by the contact process. Why it is called contact process? Because the oxide of sulfur is directly comes in contact with catalyst V2O5. Therefore, it's called a contact process. So, what happens in contact process? Here, sulfur is burned in presence of oxygen. It is converted into sulfur dioxide by spraying water over the sulfur dioxide. The larger particle impurities are removed. Then moisture is removed in the third column. Then next, here it is arsenic purifier, as well as here you have a catalyst, vanadium pentoxide. Vanadium pentoxide. In Haber's process, iron, F is the catalyst. इथे कोणता आहे vanadium. Okay. Then final product is oleum. Final product is oleum, H2S2O7. Then this oleum is water is added to the oleum and it is converted into required concentrations. So this is the manufacture of sulfuric acid. Then these are the examples of certain catalysts that are used in different processes. Nickel is used in the hydrogenation reactions, reduction reaction. Iron in the Haber process.
Iron Fe, it is used in the Haber process. Then rhodium, palladium, catalytic converters. Then oxides Al2O3 dehydration reaction. Vanadium pentoxide contact process. हे तुम्हाला कॅटॅलिस्ट आले पाहिजे प्रत्येक प्रोसेस मधले. तुम्ही ऑर्गॅनिक रिॲक्शन असू द्या, इनऑर्गॅनिक रिॲक्शन असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही प्रोसेस असेल, कॅटॅलिस्ट इम्पॉर्टंट. कॅटॅलिस्टवर 100% तुम्हाला क्वेश्चन विचारते. ओके. Then these are the interhalogen compounds. Interhalogen, when one halogen combines with another halogen, then it form XX1 type, XX3 type, XX5 type, XX7 type. लक्षात ठेवा इंटरहॅलोजन कंपाऊंड. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरहॅलोजन कंपाऊंडचा तुम्हाला शेप आला पाहिजे. कलर्स आर नॉट इम्पॉर्टंट. शेप आला पाहिजे. त्याच्यानंतर सेंट्रल जो हॅलोजन असणार आहे त्याचं हायब्रिडायझेशन आलं पाहिजे. Hybridization of the central halogen, right? Then on the basis of hybridization, geometry, and from geometry you should know the exact shape of that particular interhalogen substance. And त्याच्यानंतर लोन पेअर काउंट करता आल्या पाहिजे. टोटल लोन पेअर्स अँड बॉन्ड पेअर्स. परत मी एकदा रिपीट करतो, कोणता इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे तो तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याचा जो सेंट्रल ॲटम असेल इन X3 डॅश, X इज द सेंट्रल ॲटम, XX5 dash, X is the central atom. त्याचं तुम्हाला हायब्रिडायझेशन BR, हायब्रिडायझेशन ऑफ BR. त्याच्यानंतर त्याची जॉमेट्री, देन ऍक्च्युअल शेप अँड नंबर ऑफ लोन पेअर्स. 100% याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. नाव हिअर सम xenon compounds are given. XeF2, it is linear molecule. XeFF, 3 lone pairs, 2 bond pairs. XeF4, 4 bond pairs, 2 lone pairs. Lone pair आणि bond pair important. Hybridization important, lone pair, bond pair important. Xenonचे कंपाऊंड मात्र तुम्ही परफेक्ट करायचे जेव्हा तुम्ही Xenon has ability to combine fluorine and oxygen. It has very high affinity towards fluorine and oxygen. तुम्हाला जॉमेट्री आली पाहिजे. Xenonचं सेंट्रल ॲटम जो असेल तर त्याचं तुम्हाला हायब्रिडायझेशन, जॉमेट्री, नंबर ऑफ लोन पेअर्स अँड बॉन्ड पेअर्स. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथे मात्र तुम्हाला हायब्रिडेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी काही थोड्या सोप्या मेथड असणार आहे, तर थोडेसे तुम्ही फॉलो करायचे. देन these are certain there are some examples. These are some examples of the catalyst V2O5, which is used in the contact process. Finely divided iron, Haber's process. I am repeating this topic again and again. Cobalt synthesis of gasoline. कारण इथे तुम्हाला why D block elements are used as a catalyst. कशामुळे तुम्हाला D block element catalyst म्हणून यूज होणार आहे? Because there in D block element there are empty d orbitals, incomplete d orbitals. They shows variable oxidation state. Variable oxidation state. D block elements shows variable oxidation state because S block elements from outermost shell involves during the formation of compound, and they provide large surface area for the reactions of the valences. So these are the certain uses. This is the last group from the P block element. P block element first gas is helium, argon, neon, krypton and xenon. इथे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे radon is used to trace cancer treatment of the cancer cells. Radon, cancer cells. Then xenon, electron tubes. Krypton, fluorescent light bulb. Uses करायचे. 18 ग्रुप मध्ये फक्त uses करायचे आणि compounds of xenon. Okay, so these are the A block elements. You know, in first series is the lanthanoids, second one is the actinoids. Right, A block element मध्ये सगळ्यात जास्त important असेल electronic configuration of lanthanoids. Then lanthanoid contraction, causes of lanthanoid contraction. Lanthanoid contraction वर जास्त highlight करायचे and the effects due to the lanthanoid contraction. Causes or effects of lanthanoid contraction. Here it is important. The chemical twins. Okay, what are chemical twins? The elements or the atoms of the same groups which have nearly same atomic size. So there is difficulty in separation of that atoms, which is causes due to certain factors. Right? They have generally same chemical properties. Therefore, these are called chemical twins. The fourth group मध्ये chemical twins कोणते? So let us see the atomic size of
zirconium 145, hafnium 144, nearly same. Generally down to group, what happens? The atomic size increases, regular increase in the atomic size, zirconium, hafnium. But due to some effects, what happens? The atomic size of zirconium and hafnium remains same. Therefore, there are difficulties in separation of zirconium and hafnium due to the formation of chemical twin. इथे पण niobium and tantalum, molybdenum and tungsten, technetium and rhenium. Second transition series and third transition series elements are the examples of the chemical twins belonging the same group. Elements belonging same group. They have nearly same atomic size. Right? They show the nearly similar chemical properties, and there is a difficulties in separation. Examples मात्र इथे तुम्ही करायचे. They have similar number of valency and property. Okay. Then consequence of lanthanoid contraction, separation of lanthanoids, basic strength of lanthanoid contraction मध्ये लक्ष ठेवायचं. Strength of hydroxides याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारतात. Order of strength of hydroxide. Okay, so all this is about the P block element. Now here we have covered certain basic topics from the 11th standard, and after that we have covered periodic table and S block, P block, D block, and A block elements. So we will stop here. Thank you.